दुचाकी वाहनांना होणारे अपघात आणि हेल्मेट न वापरल्यामुळे बाईक स्वारांचा होणारा मृत्यू हे आता नित्याचंच झालंय। मात्र असे मृत्यू रोखणं शक्य आहे का, हाच विचार केला नाशिकच्या 15 वर्षांच्या अमेय नेरकरनं। एकदा हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना अमेयच्या वडिलांना अपघात झाला। तेव्हा त्यानं यावर उपाय शोधायचं ठरवलं आणि अमेयच्या डोक्यातून आकाराला आलं स्मार्ट हेल्मेट। या हेल्मेटचं वैशिष्ट्य म्हणजे ते डोक्यावर घातल्याशिवाय बाईक स्टार्ट होतच नाही। मी हे अशा पद्धतीने तयार केलंय की याच्यात काही सेन्सर्स आहेत की ज्याच्यामुळे हे हेल्मेट डोक्यात घातलं नाही तर गाडी चालू होत नाही। जोपर्यंत हेल्मेट डोक्यात घातलेलं असतं तोपर्यंतच गाडी चालू राहते। म्हणजे समजा गाडी चालू आहे आणि हा बेल्ट जरी कोणी काढायचा प्रयत्न केला तरी गाडी ऑटोमॅटिक बंद होईल। याच्यातच मी अल्कोहोल सेन्सर सुद्धा टाकणार आहे की ज्याच्यामुळे जेव्हा हे असं फुल हेल्मेट घातलं जाईल तर तेव्हा ह्या पट्ट्यात अल्कोहोल सेन्सर असतं, तर मग इथून सिग्नलच जाणार नाही गाडीला आणि त्याच्यामुळे व्हेकल स्टार्टच होणार नाही। टीव्ही सुरू करायला जसं रिमोट लागतो तेच तंत्रज्ञान वापरून अमेयनं स्मार्ट हेल्मेट तयार केलंय। या प्रयोगाच्या पेटंटसाठी अमेयनं आता नोंदणीही केली आहे।